जर तुम्हाला दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी प्यायला सांगितलं तर हे ऐकायला आणि करायला थोडंसं हार्ड वाटतं ना, तर यालाच आपण आज सिंपल पद्धतीने घेऊया. तर सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास डिटॉक्स वॉटर प्यायचं, त्यानंतर 1 ग्लास नॉर्मल वॉटर प्यायचं, त्यानंतर ब्रेकफास्टच्या 30 मिनिट आधी 1 ग्लास पाणी प्यायचंय, त्यानंतर मध्यंतरीच्या पिरियडमध्ये तुम्हाला 500 ml पाणी प्यायचं आहे डिटॉक्स वॉटर, ते पण कुठलंही डिटॉक्स ड्रिंक घ्या, 500 ml म्हणजे हाफ बॉटल प्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जेवणाच्या 30 मिनिटं आधी 1 ग्लास पाणी प्यायचं आहे, जेवणानंतर 1 तासानंतर 1 ग्लास पाणी प्यायचं आहे. त्यानंतर मध्यंतराचा जो टाइम आहे म्हणजे इव्हनिंग टाइम मध्ये तुम्ही पुन्हा एकदा हाफ बॉटल घ्यायची आहे, त्यामध्ये डिटॉक्स वॉटर करू शकता आणि 500 ml पाणी तुम्हाला तेव्हा प्यायचं आहे. त्यानंतर वर्कआउटच्या आधी 1 ग्लास, वर्कआउट नंतर 1 ते 2 ग्लास पाणी पिऊ शकता. रात्रीच्या जेवणाच्या 1 तास किंवा 30 मिनिटं आधी 1 ग्लास पाणी प्यायचंय, जेवणानंतर 1 ग्लास पाणी प्यायचंय आणि झोपण्याच्या आधी तुम्हाला 30 मिनिटं आधी 1 ग्लास पाणी प्यायचं आहे. आणि सगळ्यात सोपं करून सांगायचं ठरलं तर एक लिटरची बॉटल घ्या, दिवसातून 3 ते 4 वेळा तुम्हाला तिला रिफिल करायचं आहे आणि त्यातलं पाणी संपवायचं आहे. जर तुमचा युरिनचा कलर हा लाईट येलो कलरचा असेल तर तुमच्या शरीरामध्ये परफेक्ट हायड्रेशन आहे आणि जर त्याचा कलर डार्क येलो असेल तर तुम्हाला पाणी प्यायची आवश्यकता आहे. आणि अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.